6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहेत. सकाळची 11:57 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो, अशी त्यांनी विठ्ठलचरणी प्रार्थना केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो, अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यात आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपूरमध्ये आणि इतरत्रही दिसून येत आहे. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्या समवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठ्ठल पूजेत सहभाग घेतला. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असलेल्या शेगाव इथं देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील खराब हवामानामुळे 6 दिवस स्थगित करण्यात आलेली वार्षिक श्री अमरनाथ यात्रा आज पुन्हा सुरू झाली. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाल्याचं काश्मीरमध्ये विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी आकाशवाणीला सांगितलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 7 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहे, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.